जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा. नमस्कार बांधवांनो, साक्षात दंडवत. 2 दिवस झाले तर गवत कापून. पाऊस 2 दिवस झाला, खूपच पाऊस होता. पाऊस असल्यामुळे मी एकदा तिकडं 2-3 दिवस गवत कापलो होतं वैरण जनावराला. गाय येता, एक म्हशी येता, आणि आज इकडं कापायला लागलोय. मग आम्ही 2-4 भारे कापला, इथं 2-4 भारे कापला. पण जरा हे गवत उंच असल्यामुळे ना भीती वाटायला लागली. बघून कापावं लागले. मांजराला बी सोबत आणलोय आणि आपलं छोटं तेव्हा तिकडं बसलंय पलीकडं. छोट्याला बी आणलोय, एकाला दोघं खेळतात म्हणून. कापीत कापीत काय होतंय, काय असं गवत कापावं लागतंय. या कापीत कापीत ध्यान होते तिथे. आणि मध्ये वाटा आहे का, मध्ये अशा वाटा आहेत का उंदराच्या. ते वाटा असल्यामुळं का या अवघड ह्या काही मध्ये चाललंय. ह्या काय बघा, ही वास काढतंय मध्ये, कुठं काय आहे ती वास काढी जाते. मग काय दिसलं तर पळतंय पुढे त्याच्या नादानं. त्याला गवत बी हालतंय आणि मला बी कापायला जरा सोपं होतंय. मी बी कापते असं बघू बघू पट पट पट. रोज असा की पार माझ्या कमराला गवत आहे. पण नाईला जाय आता मुक जनावर राहते, त्या मुक्या जनावराला गवत कापावं लागते. आज चांगली उघड पडलेली, ऊन पडलेलं आहे. सोयाबीन बी काही असं पिवळं पडायला लागले आता. काय थोडा करपा रोग पडले वाटायला, तांबुरा पडलेलं लाल. ते काल नाही काढायला. तेव्हा याची अजून हिरवी शेंग आहे आणि पाला तर गेलाय झडून सगळा. हे पाणी लागले झाले, हे वेगळंच झाले. याला कसं पाला गळून चाललंय, झाडं हिरवीच राहते. हे बघा, त्याचा पाला झडून गेलाय आणि शेंग हिरवी दाखवते. काय रोग पडला की त्याच्यावरती, काही नाही की ते बी काय शेतमालकाचं आहे. शेतमालकाचं जरी असलं तर आपलंच म्हणून चालायचं असतंय. ते असं तुझा भाव करायचं नाहीचं, तुझं माझं म्हणून आपलंच म्हणून चालायचं असते. जय जिजाऊ आणि जय शिवराय.